नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री भक्तविजय कथासार. अध्याय 52. अज्ञानी विप्र विद्वान झाले. श्री गणेशाय नमः. देहुगावी तुकारामांना भेटून पांडुरंगही प्रसन्नचित्त झाले. श्रीहरी त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्याकडे काहीतरी वरदान मागा. मी तुम्हाला ब्रह्मदेवांनाही दुर्लभ असा वर देऊ इच्छितो. यावर तुकाराम म्हणाले, देवा, मला धनसंपदा, चतुर्विध मुक्ती यापैकी काहीही नको. मला तुमचा विसर पडू नये. मला तुमचे सप्रेम भजन करता यावे. तुमचे नाम नेहमी माझ्या वाचेवर असावे आणि मला नित्य संतांची संगत लाभावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यासाठी कितीही गर्भवास सोसावे लागले तरी ते सुगम होतील. ते ऐकून श्रीहरी पांडुरंगांना आश्चर्य वाटले. ते गरुडांना म्हणाले, या तुकारामांनी सर्वस्वाचा त्याग करून केवळ माझीच आराधना केली आहे. तसेच माझ्या वियोग दुःखाने अन्नोदक वर्ज केल्यामुळे हे किती वाळून गेले आहेत ते पहा. तेव्हा गरुड म्हणाले, स्वामी, कैलास आणि वैकुंठ असेपर्यंत तुकाराम चिरंजीव राहतील असा तुम्ही पत्रामध्ये आशीर्वाद लिहिला आहे. मग यांचे शरीर वाळले म्हणून उद्विग्न का होता? अहो, यांचे मन तुमच्या भजनी रममान झाले, तेव्हाच कली व काळ यांचे दास झाले आहेत. मग पांडुरंग तुकारामांना म्हणाले, तुमच्या भेटीसाठी मी पंढरपुरातून घाईघाईने उपाशीच निघालो, पण आता मला भूक लागली आहे. म्हणून तुम्ही घरी जे काही शिजवले असेल ते मला खायला द्या. तेव्हा तुकारामांनी श्रीहरींचे चरण धुतले, त्यांच्या कंठी तुळशीची माळ घातली आणि मोठ्या प्रेमाने घरातली भाजी भाकरी त्या उभयतांना खाऊ घातली. त्यानंतर त्यांचे उच्छिष्ट भक्षण करून त्यांना मुखशुद्धीसाठी तुळशीपत्र दिले. त्यांच्या आतिथ्याने श्रीहरी पांडुरंग संतुष्ट झाले आणि म्हणाले, तुम्ही मला तुमच्या हृदयात पहा, म्हणजे तुम्हाला माझा वियोग होणार नाही. आणि तुम्ही ज्यावेळी माझी आठवण काढाल त्यावेळी मी तुम्हाला सगुण रूपाने येऊन भेटीन. तेव्हा त्यांनी धावत जाऊन पांडुरंगांच्या चरणी आपले मस्तक ठेवले. त्यानंतर तुकारामांचा निरोप घेऊन पंढरीनाथ रुक्मिणींसह पंढरपुरास परतले. एक ब्राह्मण पुराणांच्या अर्थाचे ज्ञान व्हावे म्हणून श्री क्षेत्र आळंदीस अनुष्ठान करत होते. तेव्हा ज्ञानदेवांनी त्यांना, तुम्हाला तुकाराम महाराजांनी स्वहस्ते प्रसाद दिल्यास तुमची इच्छा पूर्ण होईल असा स्वप्न दृष्टांत दिला. त्याप्रमाणे ते देहूला आले आणि तुकारामांची भेट घेऊन त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून तुकारामांना नवल वाटले. ते स्वतःशीच विचार करू लागले, ज्ञानदेवांनी ही उपाधी माझ्या मागे कशाला लावली? यांच्या नशिबात विद्या नसावी आणि म्हणूनच कदाचित यांना कंटाळून माझ्याकडे पाठवले असावे. पण तरीही त्यांनी त्या ब्राह्मणांना 11 अभंग व 1 नारळ दिला आणि म्हणाले, हा नारळ खा, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल. यावर त्या द्विजवर्यांचा विश्वास बसला नाही. नारळ खाऊन कोठे ज्ञान येते काय? आणि हे प्राकृत अभंग घेऊन मी काय करू? असा विचार करून त्यांनी त्या दोन्ही वस्तू तिथेच ठेवल्या
आणि निघून गेले. ते गेल्यावर तुकारामांनी ज्ञानदेवांना पत्र लिहून सर्व वृत्तांत कळवला आणि श्रीहरी पांडुरंगांचे नामस्मरण करत स्वस्थ बसले. थोड्या वेळाने अज्ञानी पण भाविक असलेले एक ब्राह्मण त्यांच्या दर्शनास आले. ते शिवाजी महाराजांच्या दरबारातील एका पुराणिकांचे आप्त होते. तुकारामांनी ते 11 अभंग व नारळ त्यांनाच प्रसाद म्हणून दिला. तो नारळ त्यांनी तिथेच फोडून खाल्ला व अभंग घेऊन बिऱ्हाडी परत गेले. तेथे एक पुराण सांगत होते आणि ते ऐकण्यासाठी श्रोत्यांमध्ये अनेक विद्वान उपस्थित होते. बोलण्याच्या ओघात त्या पुराणिकांकडून श्लोकाच्या एका पदाचा अर्थ सांगायचा राहून गेला. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनाही ते पटले आणि अज्ञानी असूनही ही चूक त्यांना कशी कळली याचे नवल वाटले. त्यांनी त्यांना, हे ज्ञान तुम्हाला कसे झाले असे विचारताच ते म्हणाले, तुकाराम महाराजांनी मला प्रसाद म्हणून एक नारळ खाऊ घातला आणि मला संस्कृत भाषा कळू लागली. तेव्हा पुराणिकांनी त्यांना एक पत्र वाचायला दिले. त्यांनी ते संस्कृत पत्र असलिखित वाचून दाखवले आणि त्याचा अर्थही सांगितला. तो ऐकून सर्व श्रोते अचंबित झाले. त्यांना तुकारामांचा अधिकार कळून आला. एका अज्ञानी विप्रांना अशा प्रकारे अद्भुत ज्ञान झाले ही गोष्ट चिंचवडच्या ब्राह्मणांना कळली. तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते एकमेकांना म्हणू लागले, आपण तुकाराम महाराजांची हेटाळणी करतो हे बरोबर नाही. ते कोणीतरी अवतारी पुरुष असावेत असे वाटते. म्हणून त्यांना आपण येथे बोलावून घेऊ आणि तुम्ही खरोखर कोण आहात असे समक्ष विचारू. ते आपले नक्की समाधान करतील. मग त्यांनी तुकारामांना बोलावून आणण्यासाठी एका मनुष्याला देहूला पाठवले. चिंचवडचा तो मनुष्य देहूला गेला. तेथे तुकारामांचे कीर्तन ऐन रंगात आले होते. उपस्थित श्रोते नामघोषात तल्लीन होऊन आणि देहभान विसरून अक्षरशः उड्या मारत होते. त्यावेळी मशालवाल्याची मशाल लागून मंडपाला अचानक आग लागली. ती कोणाच्याही लक्षात आली नाही. त्यावेळी चांभार गोंद्यात शेख महम्मद नावाचे एक महाज्ञानी वैष्णवही श्रोत्यांसमोर कीर्तन करत होते. ते कीर्तनही अद्भुत रंगले होते. इतक्यात त्यांनी उंच उडी मारून तेथील मंडप दोन्ही हातांनी चोळला. ते पाहून लोकांना नवल वाटले. पुढे बसलेल्या श्रोत्यांनी त्यांना विचारले, महाराज, हे तुम्ही काय केलेत? तेव्हा ते म्हणाले, देहूला तुकारामांच्या कीर्तनात मंडपाला आग लागली होती, ती मी विझवली. ते ऐकून लोकांना अधिकच आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, तुकारामांच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः येतात असे आम्ही ऐकून आहोत. मग आग विझवण्याचे काम त्यांनी का केले नाही? ते म्हणाले, त्यांच्या कीर्तनात सर्वजण इतके तल्लीन झाले होते की देव आपले देवपण व भक्त आपले भक्तपण विसरून गेले होते. त्या समरस स्थितीमध्ये कोणी कोणाचे रक्षण करावे ते वृत्त मी जाणले आणि ते काम मी करून टाकले. एवढेच ते काय? माझ्या या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल
तर तेथील बातमी काढून आणा. तेव्हा त्यांच्या या वक्तव्याबद्दल ज्यांच्या मनात शंका होती त्यांनी देहूच्या पाटलांच्या नावे पत्र लिहून एका सांडणी स्वारास तेथे पाठवले. सायंकाळी पाटलांच्या उत्तराचे पत्र आले. त्यात लिहिले होते, रात्रीच्या कीर्तनात मशाल लागून मंडपास 1.5 हात छद्र पडले, पण त्यावेळी ते कोणालाही कळले नाही. ही गोष्ट सकाळी लक्षात आली. त्या पत्राने सर्वांची आशंका फिटली. शेख महम्मदांचा अधिकार जाणून लोकांना आश्चर्य वाटले. मग लोकांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. इकडे चिंचवडच्या ब्राह्मणांनी पाठवलेला मनुष्य तुकारामांच्या कीर्तनाची गोडी लागून तेथेच रमला. त्यानंतर त्यांनी पाठवलेली आणखी 2 माणसेही तेथेच रमून गेली. म्हणून ते ब्राह्मण निरोप न पाठवता स्वतःच तुकारामांच्या भेटीस निघाले. ही गोष्ट तुकाराम महाराजांनी अंतर्ज्ञानाने जाणली आणि स्वतःच त्यांच्या भेटीस गेले. वाटेतच ते ब्राह्मण येताना दिसले. त्यांनी त्या सर्वांना नमस्कार केला आणि सन्मानाने घरी आणले. मग एकांत पाहून त्या ब्राह्मणांनी प्रेमाने विचारले, महाराज, कलियुगात अवतार घेऊन तुम्ही लोकांना अघटित चरित्र दाखवले आहे. त्या लीला ऐकून आम्हालाही नवल वाटते, म्हणूनच आम्ही येथे आलो आहोत. तरी कृपा करून आपण कोण आहात ते आम्हाला सांगा. तुकारामांनी त्यांची जिज्ञासा ओळखली. मग त्यांना प्रत्यक्ष प्रचिती दाखविल्याशिवाय त्यांचे समाधान होणार नाही असा विचार करून तुकारामांनी त्या ब्राह्मणांना आपली मांडी चिरून दाखवली. तीत सर्वांना पिंजारलेला कापूस भरलेला दिसला. तेव्हा अंगात रक्त मांस नसतानाही हे जिवंत कसे याचेच त्यांना मोठे नवल वाटले आणि तुकाराम हे अवतारी महात्मा आहेत याची साक्ष पटली. ते त्यांच्या पाया पडण्यास पुढे सरसावले. तेव्हा त्यांनी त्यांची मस्तके वरच्यावर धरली आणि स्वतःच त्यांच्या पाया पडून म्हणाले, मी हीन आहे. आपण मला नमस्कार करणे बरोबर नाही. आमचे स्वामी भृगूंची लाथ अजूनही हृदयावर धारण करून आहेत. अर्थात ज्यांना तुम्ही पूज्य आहात त्यांच्या सेवकांनाही तुम्ही पूजनीयच आहात. यावर ब्राह्मण म्हणाले, अहो, ज्यांना विष्णू भजन प्रिय आहे त्यांना हीन कसे म्हणावे. रामभजनाने वानरांची व कृष्ण भक्तीने गवळ्यांची जी कीर्ती झाली ती वाल्मिकी व्यासादिकांनी पुराणात लिहून ठेवली आहे. तेव्हा तुमच्यासारख्या थोर वैष्णवांची स्तुती करणे, त्यांना वंदन करणे हे आमचे अहोभाग्य आहे. असो, आमचे येथे येणे सार्थकी लागले. आता एकच विनंती आहे. तुम्ही चिंचवडला 1 रात्र कीर्तन करून आम्हालाही श्रवण सुखाचा आनंद द्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन तुकाराम महाराज चिंचवडला गेले. तेथे 1 रात्र उत्तम कीर्तन केले. मग लोहगावच्या लोकांच्या आग्रहावरून ते त्या गावी गेले आणि कीर्तन करण्यासाठी महिनाभर तेथेच राहिले. लोहगावात तुकारामांच्या कीर्तनात लोक भक्ती सुखाचा मनमुराद आनंद लुटत होते. त्याच सुमारास पंढरपूरचे एक हरिदास गावोगावी कीर्तने करीत लोहगावाकडे निघाले होते. बाजारातून जाताना
त्यांना घोड्यावरून जाणारा एक व्यापारी दिसला. तो बसल्या बसल्याच डुलक्या घेत होता. ते पाहून त्यांनी आश्चर्याने विचारले, तुम्हाला घोड्यावर बसून झोप कशी येते? तो म्हणाला, देहूच्या तुकाराम बुवांची लोह गावात नित्य कीर्तने होत आहेत. ती रात्रभर चालतात. त्यामुळे जागरणे होत असल्याने मला झोप अनावर होते. घोड्यावर बसल्यावरही कधी डुलकी लागते हेच कळत नाही. ते ऐकून हरिदास चिंतामग्न झाले. तुकारामांच्या प्रासादिक कीर्तनांपुढे आपल्या पाठांतराचा काय प्रभाव पडणार? तेव्हा आपण दुसऱ्या गावी गेलेलेच बरे, असा विचार करून ते लोहगावला डावलून अन्य गावाकडे निघाले. ही गोष्ट गावकऱ्यांनी तुकारामांना सांगितली. तेव्हा त्या हरिदासांना आणण्यासाठी तुकाराम स्वतःच निघाले. त्यांनी बरोबरीच्या लोकांना त्यांना थांबवण्यासाठी त्वरेने पुढे पाठवले. त्या मंडळींनी धावत जाऊन त्यांना गाठले व म्हणाले, तुम्ही अन्यत्र जाऊ नका, लोह गावात चला. तुकाराम बुवा स्वतः तुम्हाला भेटायला येत आहेत. हा निरोप मिळताच ते थांबले. तुकारामांनी त्यांची भेट घेऊन त्यांना आलिंगन दिले. तेव्हा ते म्हणाले, बुवा, वैशाखामध्ये माझ्या मुलाचे लग्न आहे. त्यासाठी द्रव्य हवे म्हणून मी गावोगावी कीर्तने करीत हिंडत आहे. त्यावर ठीक आहे, तुम्हाला द्रव्य मिळेल, असे आश्वासन देऊन तुकाराम महाराजांनी व गावकऱ्यांनी त्यांना लोह गावात नेले. तेथे त्यांची काही कीर्तने ठेवली. त्यांना राहण्यासाठी चांगली जागा दिली व भोजनासाठी शिधा साहित्यही दिले. महिनाभर चाललेल्या त्या कीर्तन सोहळ्याच्या समारोपास तुकारामांनी समस्त गावकऱ्यांना उद्देशून, आता या हरिदासांना चांगली बिदागी देऊन सन्मानाने निरोप द्या. त्यासाठी तुम्ही सर्वांनी यथाशक्ती द्रव्य द्यावे अशी माझी विनंती आहे, असे आवाहन केले. ते मान्य करून गावकऱ्यांनी वर्गणी जमवली. त्या वर्गणीच्या यादीत गावातील धनिकांनी व पुढाऱ्यांनी स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी आपापल्या नावापुढे मोठे आकडे घातले. मग जमलेली सर्व वर्गणी तुकारामांसमोर ठेवली आणि म्हणाले, आता हे द्रव्य तुमच्याच हस्ते या हरिदासांना द्या. त्यावेळी दान देताना या लोकांना गर्व झालेला आहे हे तुकारामांनी ओळखले. तो घालवणे गरजेचे होते. म्हणून तुकाराम मंडळींना म्हणाले, सर्वांनी वर्गणी दिली ना? कारण या सत्कार्यात कोणी मागे राहू नये असे मला वाटते. लोक म्हणाले, बुवा, या गावात एक गृहस्थ राहतो. तो दुष्ट, दुर्जन व निंदक आहे. तो कधीच काहीही देत नाही. तेव्हा तुकाराम म्हणाले, मग तुम्ही त्याच्याकडेही जा. त्याला त्याच्या शक्तीनुसार रुका अधेला असे जे देता येईल ते मागून घ्या. मग ती सारी मंडळी त्याच्या घरी गेली. त्यावेळी तो गृहस्थ कपड्यांना खळ लावत होता. त्याने कोणाची दखल घेतली नाही व कोणाला काही बोललाही नाही. त्यावेळी तुकारामांच्या भिडेखातर आपण उगाचच या मूर्खाच्या घरी आलो असे सर्व लोकांना वाटू लागले. शेवटी काही वेळाने ते म्हणाले, गावात महिनाभर कीर्तन जागरण चालले आहे. त्यात पंढरपूरच्या एका हरिदासांनीही
कीर्तन सेवा केली आहे, त्यांना बिदागी द्यायची आहे. म्हणून तुकाराम बुवांच्या सांगण्यावरून आम्ही वर्गणीसाठी तुझ्याकडे आलो आहोत. ते ऐकून तो गृहस्थ संतापाने म्हणाला, तुकारामांनी गावात बडबड मांडल्यापासून तुम्हालाही वेड लागले आहे. तुम्ही लाज लज्जा सोडून त्यांच्या कीर्तनात गाताय, नाचताय आणि आता स्वतःच्या संसाराचे वाटोळे करून तुम्ही माझ्या मागे लागला आहात. पण माझ्याकडे ताट वाटीसुद्धा नाही. मी तुम्हाला काय देऊ? ते ऐकून त्याची पत्नी वैतागली. ती म्हणाली, एवढी मोठी माणसे तुमच्या दारात येऊन उभी आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी नीट बोलतही नाही. त्यांना बसा म्हणूनही सांगत नाही. ही काय गृहस्थाची रीत झाली? आता विवेक करून यांना काहीतरी द्या. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, घरात एक तांब्या आहे, तो देऊन यांना वाटेला लाव. तेव्हा त्याच्या पत्नीने पटकन तो तांब्या आणून त्या मंडळींना दिला. तेव्हा ज्याच्या हातून कधीही काहीही देणे घडले नाही, ते आज घडले. म्हणून त्या लोकांना मोठा लाभ झाला असे वाटले. मंडळींनी तो तांब्या तुकारामांकडे दिला. तेव्हा ते म्हणाले, अरे वा, हा गृहस्थ मोठा उदार दिसतोय. त्याने सोन्याचा तांब्या दिला, हे तुमच्या लक्षात कसे आले नाही? यावर लोक म्हणाले, नाही हो, तो पितळेचा तांब्या आहे. स्वच्छ केल्यामुळे तो सोन्यासारखा वाटत असेल. पण परीक्षेअंती तो तांब्या सोन्याचा असल्याचे निष्पन्न झाले. मग लोकांना मोठे आश्चर्य वाटले. त्यानंतर तुकारामांनी हरिदासांना बोलावून पुष्पहार व वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान केला. त्यांना गावकऱ्यांनी जमवलेले द्रव्य व तो सोन्याचा तांब्याही दिला. मग त्यांना नमस्कार करून म्हणाले, येथील गावकरी खूप उदार आहेत. एका गरीब माणसाने तर सोन्याचा तांब्या दिला आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. यातूनच आपल्या मुलाचा थाटात विवाह करा. ते ऐकून लोहगावातले स्वतःला दानशूर म्हणवणारे दाते लज्जित झाले. हरिदास समाधानाने पंढरपुराला गेले आणि तुकाराम महाराज देहूला परतले. एके दिवशी तुकारामांना स्वप्नामध्ये एक दृष्टांत झाला. त्यामध्ये ते स्नानासाठी इंद्रायणी नदीवर जात असताना पांडुरंगांनी ब्राह्मण रूपात त्यांची भेट घेतली. त्यांनी त्यांना आदराने वंदन केले. तेव्हा द्विजरूप श्रीहरींनी आपला हात त्यांच्या मस्तकी ठेवून त्यांना उपदेश केला. त्यावेळी तुकाराम म्हणाले, महाराज, आता माझ्या घरी येऊन भोजन करा. ते म्हणाले, मला जेवणात पावशेर तूप लागते. ते देत असाल तर तुमच्या घरी येतो. ते मान्य करून त्यांनी त्यांना आपल्या घरी नेले व पत्नींना म्हणाले, हे ब्राह्मण उपाशी आहेत, यांना शिधा साहित्य व पावशेर तूप द्या. ते ऐकून त्या संतापून म्हणाल्या, तुम्ही यांना कोठून घेऊन आलात आणि यांना तूप कुठून आणून देऊ? त्यावेळी त्यांचे कठोर बोलणे ऐकून ते ब्राह्मण अदृश्य झाले. तेवढ्यात तुकारामांना जाग आली. आज माघ शुद्ध दशमीला गुरुवारी बाबाजी चैतन्य या आपल्या सद्गुरूंनी आपला शिष्य म्हणून अंगीकार केला आहे. केशव चैतन्य, राघव चैतन्य अशी मालिकेची खूण सांगून आपल्याला रामकृष्ण हरी या पवित्र मंत्राचा उपदेश केला आहे. पण घरी आणूनही आपल्याला त्यांच्या सेवेचा लाभ घडला नाही.
हे सर्व तुकारामांना आठवले. त्या दिवसापासून ते गुरुपदिष्ट मंत्राचा प्रेमपूर्वक जप करू लागले. तुकारामांचे प्रासादिक कीर्तन लोकांना देहभान विसरायला लावत असे. ते मानव नसून लोकांच्या उद्धारासाठी आलेले ईश्वरी अवतार आहेत, अशीच त्यांची कीर्ती झाली होती. ती दुष्ट दुर्जनांना सहन झाली नाही. तुकारामांनी कर्ममार्ग बुडवला असून पाखंडी वाणीने लोकांना आपल्या नादी लावले आहे. ते भक्ती मार्गाशिवाय काही बोलतच नाहीत, म्हणून त्यांना धडा शिकवला पाहिजे. अशा प्रकारे विचार विनिमय करून ते संतापाने तुकारामांच्या घरी आले. त्यांच्या अभंगांच्या वह्या त्यांच्याकडून जबरीने काढून घेतल्या व म्हणाले, बुवा, तुमची प्राकृतवाणी कोणी ऐकूच नये इतकी अशुद्ध झाली आहे. म्हणून त्या वह्या आम्ही इंद्रायणीत बुडवणार आहोत. या 13 दिवसांनी बाहेर काढू. त्यावेळी त्या कोरड्या राहिल्या तर तुमचे कवित्व प्रमाण मानू. मग त्यांनी खरोखरच त्या वह्यांचे गाठोडे बांधले आणि त्यात दगड घालून ते सर्व कवित्व अभंग इंद्रायणीत बुडवले. या घटनेने तुकाराम महाराजांचे मन फारच उद्विग्न झाले. ते तसेच पांडुरंगांच्या देवळात गेले. तेथे धरणे धरून बसले व श्रीहरी पांडुरंगांना आर्ततेने आळवू लागले. ते म्हणाले, पांडुरंगा, नामदेवांचे काही बाकी राहिलेले अभंग मी पूर्ण करावेत असे मला स्वप्नात येऊन तुम्हीच सांगितले होते. असे असताना हे अरिष्ट ओढावलेच कसे? माझे कष्ट वाया गेले. आता तुम्हाला जसे वाटेल तसे करा. त्यानंतर तुकारामांनी अन्न पाणी वर्ज्य केले, बोलणे टाकले आणि देहलोभ सोडून पांडुरंगांचे नामस्मरण करत बसले. तो त्यांचा निर्वाणीचा निश्चय पाहून श्रीहरी पांडुरंग बालरूपात त्यांच्या सन्मुख आले आणि हे अरिष्ट मी निवारण करतो असे सांगून अदृश्य झाले. त्यानंतरचे 13 दिवस तुकाराम महाराज देवळातच बसून होते. ती मुदत पूर्ण झाल्यावर लोकांनी वह्यांचे गाठोडे नदीतून बाहेर काढले. तेव्हा त्यातील सर्व वह्या कोरड्याच दिसून आल्या. ते पाहून त्या दुर्जनांचे डोळे उघडले. तुकारामांसारख्या थोर विष्णू भक्ताला आपण अकारण त्रास दिला याचा त्यांना पश्चाताप वाटू लागला. त्यांनी त्या वह्या तुकारामांसमोर आणून ठेवल्या आणि त्यांची क्षमा मागून त्यांना नमस्कार केला. तेव्हा आपले कवित्व जसेच्या तसे आहे हे पाहून तुकारामांना मोठे समाधान वाटले. त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी पांडुरंगांना हात जोडले आणि तेथेच भगवत स्तुतीपर 7 अभंग रचले. त्यात ते म्हणतात, देवा, पांडुरंगा, माझ्याकडून तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा करा. मी तुमच्या द्वारी ठाण मांडून बसलो. तुमच्यावर मी सर्व भार टाकला. म्हणून तुम्ही माझ्यासाठी 13 दिवस पाण्यात राहून वह्या सांभाळल्यात आणि आपले ब्रीद राखलेत. यावेळी मी तुम्हाला त्रास देण्याची चूक केली आहे, पण यापुढे काहीही झाले तरी मी तुम्हाला संकटात टाकणार नाही. तुकारामांनी पांडुरंगांची वारंवार स्तुती केली आणि आपल्या अंतरंगात शिरून त्यांना प्रेमाने आलिंगन दिले. महिपती बुवा ताहरा बादकर म्हणतात, पुढे तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेल्याची कथा लिहावी असा माझा विचार होता.
तेव्हा हृदयस्थ पांडुरंग म्हणाले की तुकाराम महाराज चिरंजीव असून अद्यापि इहलोकीच आहेत. श्री दत्तात्रेयांप्रमाणे तेही पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करतात. जे एकनिष्ठ भक्त आहेत त्यांना ते स्वप्नात दर्शन देतात आणि जे शुद्ध चित्त आहेत त्या सज्जनांना उपदेश देऊन धन्य करतात. त्यांनी निळोबांच्या स्वप्नात जाऊन त्यांना प्रेरणा दिली. ही गोष्ट वरील विधानास पुष्टी देते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे माझे गुरु असून त्यांनीच निजकृपेने हा ग्रंथ माझ्याकडून लिहून घेतला आहे. अध्याय 52 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.